जय जय रघुवीर समर्थ। मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथादरे राघवाची करावी। नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवीत जावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 44 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये मनुष्य जीवनाचं परमहित कशामध्ये आहे ते आपल्याला सांगितलं, आणि हे सगळं परमहित साध्य करण्यासाठी सोडायची काहीच गरज नाहीये, गरज आहे धरण्याची। आणि ते व्रत आहे वाणीने रघुनायकाच्या नामाला, डोळ्यांनी त्याच्या रूपाला, कानांनी त्याच्या कथाला निरंतर आपल्या हृदयामध्ये धारण करण्याचं। रघुनायका वीण बोलो नको, सदा मानसी तो निज ध्यास राहो, अशी या मनाला एक सवय लावायची आहे, जेणेकरून वैखरीने जागेपणी घेतलेलं हे नाम हळूहळू आपल्या सुषुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये उतरेल आणि आपले 24 तास या राम नामाने व्यापून जातील, भरून जातील। अशा या भगवंताच्या नामाचा वस्ती करण्याचा मार्ग समर्थ आपल्याला दाखवत आहेत। सज्जनो, याच मालिकेमध्ये पुढं समर्थ आम्हाला एक प्रपंचामध्ये राहण्याचा राजमार्ग देखील सांगून ठेवत आहेत। आजच्या श्लोकाचा सरळ अर्थ आपण सर्वप्रथम बघूयात। समर्थ म्हणतात, मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी। हे मना, जनमानसामध्ये उगीच वायफळ बोलत बसू नकोस। चार चौघांमध्ये बोलायचं झालं तर कामापुरतं जरूर बोल, पण उगीच पाल्हाळ नावू नकोस। आणि तुझ्या कामाचा विषय संपताच तू मौन्य मुद्रा धारण कर, अर्थात शांत बस। कुठल्याही गोष्टींची चर्चा करण्यामध्ये वेळेचा अपव्यय करू नकोस। आणि जर बोलायचं झालं तर कथा आदरे राघवाची करावी। बोलायचं झालं तर भगवंताबद्दल बोल, माझ्या रामाची कथा सांग। आणि कशी सांग? कथा आदरे राघवाची करावी। उगीच शिळं झाल्यासारखं बळजबरीने ओढून ताणून ही राघवाची कथा करू नकोस। आदराने कर, प्रेमाने कर, अत्यंत उत्स्फूर्तपणे कर। अशा या रामकथेच्या आधाराने या भगवंताच्या लीला, त्याचं चरित्र सांगण्यासाठी ही जिव्हा तू आदराने झिजव। आणि जर तुला असं वाटत असेल कोणाला सांगावं, कोणाला याची किंमत आहे, कोण ऐकणार आहे, हे घरामध्ये तर सगळे विषयी लोक बसली आहेत, प्रापंचिक जनच माझ्या समाज परिवारात माझ्या भोवती आहेत, तर समर्थ म्हणतात, नसे राम ते धाम सोडून द्यावे। अशा ठिकाणी जाऊन बस एकांतामध्ये, आणि त्या अरण्यामध्ये त्या भगवंताची कथा हृदयामध्ये स्वतःला ऐकव, स्वतः ती गा, आणि सुखालागी आरण्य सेवीत जावे। एकांत वासामध्ये बसून ती भगवंताची कथा, ती हरिकथा याचं चिंतन करत राहा।
आणि स्वानंदामध्ये जगण्याचं शास्त्र हे मना तू शिकून घे भरं. समर्थांनी आजच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आम्हाला एका फार मोठ्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. सज्जनो, आमची जी शक्ती आहे ना, त्या शक्तीपैकी बरीचशी शक्ती ही वाणीद्वारे खर्च केली जाते बघा. हे इंद्रिय, या प्रत्येकाला ऊर्जा लागते. डोळ्यांना बघण्यासाठी ऊर्जा पाहिजे, कानांना ऐकण्यासाठी ऊर्जा पाहिजे. पण यामध्ये जर सगळ्यात जास्त शक्ती कुठल्या इंद्रियाला लागत असेल तर ती वाणीला लागते. आम्ही निरूपणकार मंडळी जेव्हा कथा सांगतो तेव्हा 3-3 तास बोलावं लागतं. 3 तास वाणी हरिकथा सांगितल्यानंतर लक्षात येतं की खऱ्या अर्थाने ही वाणी आपली किती ऊर्जा घेत असते. पण ह्यामध्ये एक आनंद देखील असतो की ऊर्जा सत्कारणी लागली. ही हरिकथा जी अनेकांच्या कानावरती पडलेली आहे ती त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्मिती करते. कारण आपल्याकडं ऊर्जेचा, एनर्जीचा लॉच आहे ना, की एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड नॉर बी क्रिएटेड, इट जस्ट गेट कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. माझ्या मुखातून ही जी हरिकथा सांगितली जाते ती कोणाच्या तरी श्रवणाच्या माध्यमातून आत जाते आणि त्याचे अनेक बंध जे त्याला एक प्रकारे अडकून ठेवत असतात ते सुटतात, तो मोकळा होतो. त्याच्यामध्ये एक उत्साह येतो, एक एनर्जी येते. त्यामुळे एनर्जी हे प्रिन्सिपल तिथं देखील लागू पडतच. पण विचार करा की हीच एनर्जी एखाद्या अशा व्याख्यानामध्ये, एखाद्या अशा गप्पांमध्ये मी खर्च करतोय ज्याचं फलित समाधान नाही, ज्याचं फलित कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, या केवळ हवा पाण्याच्या गप्पा आहेत, उखाळ्या पाखाळ्या करणं म्हणतात त्या प्रकारच्या गप्पा आहेत. तर सज्जनो, ही वाणीची जाणारी शक्ती ही खऱ्या अर्थाने अपव्यय आहे ऊर्जेचा. ही ऊर्जा आपण कशी सांभाळावी हे समर्थ आपल्याला सांगतात. मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी. परमार्थाची एक फार सुंदर खूण आहे, माहितीये का? तुमचं मन भगवंतामध्ये रमू लागलं आहे की नाही हे तुम्ही स्वतः मोजू शकता. काय होतं, भगवंतामध्ये आपलं मन रमू लागलं ना की मनाला स्वाभाविकपणे मौन धारण करण्याची एक शक्ती किंवा एक त्याला अवस्था प्राप्त होते आणि ती अवस्था मनाला सुखमय वाटू लागते बघा. कोणी अवतीभोवती नसलं तर मनुष्य हा जास्त निवांत होतो. याच्या उलट विषयी माणसाची अवस्था असते. आपण बघतो ना, अनेकदा विषयी माणसं आपल्या जवळ येऊन बसतात आणि बोलायला लागतात. का रे, कस काय येणं केलं? अरे काही नाही, बसून बसून कंटाळाला, कोणीच नव्हतं घरात, म्हटलं चल जाऊन गप्पा ठोकूया तुझ्याबरोबर म्हणून आलो म्हणाले. म्हणजे मनुष्याला काही ना काहीतरी सतत बोलायला हवंय, काही ना काहीतरी कोणीतरी व्यक्ती त्याच्या बरोबर हवाय आणि या सगळ्या प्रपंचाच्या गप्पा मारण्यात त्याला एक आनंद मिळत असतो. पण परमार्थाची ही खूणगाठ आहे, ज्याचं मन भगवतमय होऊ लागलेलं आहे, त्याला एकांत प्रिय होतो, त्याला मौन प्रिय होतं. तो उगीच खाणाखुडा करून बोलायच्या भानगडीत पडत नाही बरं का. अनेक लोक बघतो ना आपण, नाहीतर पाटी ठेवतात, काय पाहिजे ते लिहून देतात, हो नाही अशा चिठ्ठ्या ठेवतात. हे सगळे उद्योग करण्याची गरज नाही. जेवढं कामापुरतं आहे तेवढं आपण जरूर बोलावं. पण काही लोक ही दीर्घसूत्री असतात. दीर्घसूत्री म्हणजे एखादी गोष्ट केवळ हो किंवा नाही याने ज्याचं उत्तर देता येईल, ती उत्तर देताना ते त्याचं अतिशय पाल्हाळ लावतात. खूप आधीपासून नको असलेल्या गोष्टींपासून सुरुवात करतात आणि जो मुख्य मुद्दा सांगायचा तो तर सांगतच नाही. निरंतर बडबडत राहतात. आपण काय बोलतो हे देखील त्यांना कळत नाही. माऊली म्हणते त्याप्रमाणे अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. त्याप्रमाणे ही मंडळी बोलत राहतात. कधी कधी मी विचार करतो की या प्रत्येक पंचमहाभूताच्या तत्वाला एक एक ज्ञानेंद्रियाचा गुणधर्म हा संलग्न आहे. जसा पृथ्वीला गंध आहे, पाण्याला स्पर्श आहे, त्याप्रमाणे आकाशाचा गुणधर्म आहे शब्द. का असेल आकाशाचा गुणधर्म शब्द? कारण आकाश अनंत
व्यापून उरलेलं आहे. एवढं प्रचंड मोठी ही खळगी, त्यामध्ये हे अनंत शब्द जाऊन पडतात. एवढी अनंत संभाषणं चालू आहेत. ती मला वाटतं केवळ या पंचमहाभूतांपैकी आकाशच आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतो. त्यामुळे तर आपल्याकडं आकाशवाणी म्हटलं जातं. या आकाशामधून भगवंताची वाणी देखील प्रगटते. या आकाशामध्ये आमच्यासारख्या अज्ञानी लोकांचे देखील अनंत शब्द हे निरंतर घोंगावत असतात. अशा या शब्दांना एवढी अनंत पोकळी असल्यामुळं अनंत जीव अनंत प्रकाराने निरंतर बरळत असतात बघा. पण परमार्थात जाणाऱ्या माणसाने या आकाशाला अवकाश दिला पाहिजे. श्री महाराज म्हणतात ना की वाणी ज्याने जिंकली त्याने परमार्थ जिंकला. वाणीचे दोन गुणधर्म आहेत, एक खाण्याचा आणि दुसरा बोलण्याचा. खाण्याच्या गुणधर्माच्या विषयी आपण पुन्हा कधीतरी चिंतन करूयात, परंतु बोलण्याची उर्मी ही कशी थांबवायची? आणि बोलायचं झालं तर केवळ भगवंताच्या लीलांच्या संदर्भात बोलावं. भगवंताची कथाच आपण गावी. आजच्या काळामध्ये जे अत्यंत ज्येष्ठ असे रामकथाकार आहेत पूज्य मोरारी बापू, त्यांची जीवनचर्या मी काही काळ अनुभवली आहे. ते केवळ कथा व्यासपीठावरती 3 तास बोलतात, बाकी पूर्ण वेळ ते मौनामध्ये असतात. त्यांना जे काही हवंय नकोय तेवढं अगदी मोजक्या शब्दामध्ये ते बोलून त्यानंतर पुन्हा मौन धारण करतात. आणि हे मौन धारण केल्यानंतर व्यासपीठावर आल्यानंतर त्यांच्या वाणीला एक तेज येतं. हे निश्चित आहे की जो मौन धारण करतो ना त्याच्या शब्दाला देखील वजन असतं. अशा या वाणीला मौन्य मुद्रेच्या आधाराने आपण जतन करावं. आणि प्रापंचिकांना मौन्य मुद्रा काय आहे? माऊली आमच्यावरती फार दयाळू आहे हो. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगते ना, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. नामाचा परिपाठ हेच प्रापंचिकाचं मौन आहे. महाराज म्हणतात नामात राहणे म्हणजेच मौनात राहणे आहे. तुम्ही जेव्हा वैखरीने निजध्यास घेता, जे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं, समजून घ्या तुम्ही नामामध्ये आहात म्हणजे मौनातच आहात. आणि मौन्य मुद्रा म्हणजे उगीच काहीतरी गंभीर होऊन अबोला धरणं नाहीये. समोरच्याच्या मनाला आनंद होईल असं जरूर आपण थोडा संवाद करावा आणि मग हात जोडून त्यांना सांगावं की आता माझी नामाची वेळ झालेली आहे. आपलं जर बोलणं झालं असेल तर मी नामस्मरणाला बसू का? सज्जनो, नामाचे जे अधिकारी संत आहेत त्यामध्ये गुरुदेव रानडेंचं स्थान हे फार वरच्या दर्जाचं. अशा पूज्य गुरुदेव रानडेंना जेव्हा ते व्हाईस चान्सलर होते बनारस विश्वविद्यालयाचे, त्यावेळेला त्यांना कोणतरी सांगितलं की उद्या चान्सलरला भेटायला जायचंय, तर किती वाजता जावं आपण? यावरती गुरुदेव रानडे काय म्हणाले की मला नाम सोडेल तेव्हा आपण जाऊयात. हे उत्तर बऱ्याच जणांच्या पचनी पडण्यासारखं नाहीये. मला नाम सोडेल त्यावेळेला आपण व्यवहारासाठी ही वाणी त्या चान्सलरच्याकडे घेऊन जाऊयात. खरोखर समर्थ म्हणतात ना, आधी पुढे वैखरी राम आधी वदावा. हे राम आधी वदणं या संतांनी खऱ्या अर्थाने जाणलं. या वाणीला राम नामामध्ये झिजवलं, राम कथेमध्ये झिजवलं. कथा आदरे राघवाची करावी. बघा, परमार्थामध्ये हे मौन धारण करण्याची वृत्ती का येते माहिती का? आम्ही का बडबडत असतो प्रापंचिक लोक? कारण आम्हाला हे बडबडण्यामध्ये रस निर्माण होतो. कुठलीही व्यक्ती रसहीनतेने बडबडू शकत नाही. प्रपंचामध्ये आम्हाला रस आहे, त्यामुळे प्रपंचाच्या गप्पा आम्हाला बडबडण्यामध्ये आनंद मिळतो. परमार्थिक माणसाला आता तो रस प्रपंचामधून प्राप्त होत नाही. त्यामुळे बघा, याची देखील एक खुणगाठ तुम्हाला सांगतो. अनेकदा आपण अशा विषयी लोकांमधून आपोआप अलगदपणे बाहेर पडतो. म्हणजे आपल्याला काहीच करावं लागत नाही, तीच लोक आपल्याकडे येणं बंद होतात. ती म्हणतात बाबा या माणसाशी बोलण्यामध्ये काही रस येत नाही, हा काही बोलतच नाही. मी पूज्य ब्रह्मानंद महाराजांचं उदाहरण सांगितलं ना की जेव्हा त्यांच्याकडे प्रापंचिक लोक येऊन अनेक कटकटी सांगायचे, कोणी काय हे काही बोलायचे नाहीत, तेव्हा कोणतरी म्हटलं की बुवा आपण काही बोलत का नाही?
यावरती ते एवढंच म्हणाले, अरे आता ही बोलण्यासाठी ही जिव्हा माझी थोडी राहिलीये. ही जिव्हा मी नामाला विकून टाकली. आता या जिव्हेवरती फक्त नामाचा अधिकार आहे. ते इतर काही गोष्टी बोलणारच नाही. जशी ही वाणी आपण त्या नामाला विकून टाकली, हे ब्रह्मानंद महाराज सांगतात. त्याप्रमाणे सज्जनो, एकदा का आपण ही वाणी नामामध्ये रंगवली, ती एकदा माखली या नामाने ना, की या जिव्हेला प्रापंचिक विषय हे रसहीन वाटू लागतात. मग ही लोक देखील आपल्याबरोबर रमू शकत नाही. आपल्याला स्वाभाविकपणे एकांत मिळतो. आपल्याला जर असं वाटत असेल ना, की आपल्याला लोक एकटेपणा देतच नाहीत, एकांत देतच नाहीत, तर यामध्ये थोडंसं अवलोकन करून बघा, आपण देखील त्यांच्या विषयांमध्ये अजूनही तेवढा रस घेतोय का? आणि जर तो घेतोय, तर याचा अर्थ अजूनही परमार्थाचा रस्ता आपल्याला बराच चालायचा आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात, मनाने जनी मौन्य मुद्रा धरावी. आणि तो व्यक्ती कधी प्रसन्न होतो? जेव्हा कोणी हरिभक्त त्याच्याकडे येतात आणि म्हणतात, जरा नामाविषयी सांगा नाव काहीतरी. जेव्हा आम्हाला एखादा असा कोणीतरी मुमुक्षू येऊन भेटतो आणि म्हणतो, रामाच्या थोड्या लीला सांगा नाव आम्हाला. आणि मग असा मुमुक्षू, असा भक्त जेव्हा ह्या व्यक्तीला मिळतो, तेव्हा त्याच्या वाणीला काय रस येतो. किती आदराने, साश्रू नयनाने, कंठ सद्गदित होऊन, अंगावरती रोमांच येऊन अत्यंत आदराने तो राघवाची कथा सांगायला लागतो. ही राघवाची कथा, हे भगवंताच्या नामाचा महिमा, हा संतांच्या अत्यंत आवडीचा विषय. म्हणून मौन्य मुद्रा धरताना संतांनी हरिकथेमध्ये कधीही यामध्ये हे प्रिन्सिपल लावलं नाही. श्री महाराज म्हणाले, मी आयुष्यभर रामनामाचं महत्व सांगण्यासाठी माझी वाणी झिजवली, आयुष्यभर. कारण रामनामाचं महत्व सांगून झालं असं जर मी म्हटलं, तर नामाला लटके पडेल. नाम अनंत आहे, हरी अनंत, हरी कथा अनंत आहे. हे रामायण कितीही लोकांनी, कितीही पद्धतीने, कितीही वेळाला सांगितलं, तरी रामायण कधी संपू शकत नाही. पूज्य बाबा बेलसरे त्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानेश्वरी 3दा सांगितली. पहिल्यांदा काही महिन्यांमध्ये सांगितली, दुसऱ्यांदा काही वर्षांमध्ये सांगितली, तिसऱ्यांदा काही दशकं त्यांना लागली. आणि ती तिसऱ्यांदा काही दशकं लागल्यानंतर म्हणाले, आता ही ज्ञानेश्वरी मी सांगीन, यानंतर फक्त ज्ञानेश्वरी राहील, एवढं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडक्यात हा प्रवाह आहे. त्या प्रवाहाबरोबर ते ग्रंथ तसेच राहतील, ते तत्व तसंच राहील, नाम महिमा तसाच राहील. का आज माझ्यासारखा एक इंजिनियर माणूस आपल्याला हे मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंताची भक्ती, त्याचा नामाचा महिमा सांगण्याचा प्रयत्न करतोय? याच्यासाठी सांगतोय, कारण नाम हे सनातन तत्व आहे. नाम हे चिरंजीव तत्व आहे. त्याला मांडण्याची पद्धत काळानुसार परत परत बदलेल. लोकांची समजून घेण्याच्या व्याख्या परत परत बदलतील, पण मूळ प्रिन्सिपल हे तेच आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या काळाला अनुरूप पद्धतीने उदाहरणं देत, त्यावेळच्या लोकांच्या मानसिकतेचा विचार करून पुनश्च एकदा वाणीला झिजवणं, हाच आपल्या गुरु सेवेचा खऱ्या अर्थाने मार्गस्थ होण्याचा, त्याला पायीक होण्याचा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सज्जनो, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडोनी द्यावे. समर्थ फार कडक शब्द सांगतात बरं आम्हाला. ज्या लोकांमध्ये बसल्यानंतर नामाचं विस्मरण होतंय, मग ते आपले घरचेही असू देत ना, कदाचित आपले नातलग असतील, कदाचित आपल्या अवतीभोवती दिवसभर घुटमळणारी काही लोक असतील. लोक म्हणतात ना, मग अशा लोकांबरोबर कसं राहायचं? नसे राम ते धाम सोडून द्यावे. समर्थ म्हणतात, सोडून द्यावं ती जागा, सोडून द्यावं ते स्थळ, सोडून द्यावं ते स्थान, कुठतरी जावं, एकांतामध्ये बसावं आणि स्वतःच्या बरोबर एक 10 मिनिटं सुसंवाद करावा. स्वतःच्या मनामध्ये असलेल्या या सगळ्या विषयांच्या उर्मींना शांत करावं. त्याला राघवाच्या नामाचं हे छान पांघरुण घालावं, मनाला स्वस्थ करावं, शांत करावं. आणि अशा या एकांताच्या आधाराने ही राघवाची कथा आपण नित्य गात राहावी. माझे एक मित्र आहेत, इंजिनियरच आहेत, एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती ते कामाला आहेत. त्यांनी काय सवय लावली आहे, दिवसामधले 8-9 तास जे आपण कंपनीमध्ये असतो,
त्यामध्ये दर 1-2 तासानंतर त्यांच्या मोबाईलचा अलार्म वाजतो आणि तो अलार्म वाजल्यानंतर जसं आजच्या काळामध्ये मोबाईल आला की एक्सक्यूज मी म्हणून आपण पटकन बाहेर जातो ना, तसे ती रिंग वाजताच म्हणतात एक 5 मिनिटात आलो असं म्हणून ते कुठेतरी एखाद्या एकांत केबिनमध्ये जाऊन बसतात. एक 4-5 माळा जप करतात आणि पुन्हा मीटिंगमध्ये येऊन बसतात. लोकांना असं वाटतं की कदाचित त्यांना कुठला तरी फोन कॉल आला म्हणून ते बाहेर गेलेले आहेत. बघा, मनुष्याला एकदाही खूणगाड बांधली ना त्याने की जनी आपुले हित तुवा करावे, तर त्याला यासाठी मार्ग देखील सापडू लागतात. नसे राम ते धाम सोडोनी द्यावे. आणि मग अरण्य म्हणजे प्रॅक्टिकली अरण्यामध्ये जाण्याची गरज नाही. त्या एकांतामध्ये जावं, आपल्या रामाशी थोडा संवाद करावा, त्याचं नाम घ्यावं, त्याचं रूप, त्याची कथा आपल्या मनामध्ये आठवावी, मनाला शांत करावं आणि पुन्हा व्यवहारामध्ये गरजे इतकं आपण जरूर वाणीचा वापर करावा. हेच समर्थांचं या श्लोकामधून आपल्याला सांगणं आहे. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.